छगन भुजबळ यांच्या बेनामी संपत्तीच्या विरुद्ध अंजली दमानिया यांचा खटला पुन्हा सुरू करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना चांगलाच हा झटका मानला जात आहे. भाजपसोबत जाऊन सुद्धा छगन भुजबळ यांना दिलासा भेटलेला नाही हेच यातून दिसत आहे. प्राप्त कर विभागाने 2021 मध्ये भुजबळ, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, परवेश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड तसंच देविशा कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या त्यांच्या मालकीच्या कंपनी विरुद्ध कथित बेनाम मालमत्तेच्या आरोपाप्रकरणी कारवाई सुरू केली होती. केंद्रीय यंत्रणेने 2008-9 आणि 2010-11 या आर्थिक वर्षात बेनाम व्यवहारांमध्ये सहभागी असलेले लाभार्थी कंपनीचे मालक असल्याचा आरोप केला होता. बनावट पद्धतीने या बेनामी मालमत्ता मिळवल्या गेल्याचाही आरोप होता. विशेष न्यायालयाने नोव्हेंबर 2021 मध्ये आरोपींना समन्सही बजावलेले होते. भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्यासह आरोपींनी प्राप्त कर विभागाच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयाने भुजबळशी संबंधित तिन्ही कंपन्यांना कथित बेनामी मालमत्ता बळगल्या प्रकरणाची तक्रार फेटाळून लावली होती. परंतु आता पुन्हा एकदा ही याचिका स्वीकारलेली आहे आणि छगन भुजबळ यांची आता 12 वाजणार आहेत. छगन भुजबळ यांना लवकरच तुरुंगात जाऊन बेसन भाकरी खाण्याची वेळ पुन्हा येऊ शकते.